क्रांती न्यूज, आवाज सर्वसामान्यांचा। ब्राह्मणगावच्या तलाठीला लाचेची किंमत पडली महाग, एसीबीच्या सापड्यात अटक। 7/12 व वारस नोंद दुरुस्तीसाठी मागितली लाच, तलाठी मनीषा बाविस्कर जाड्यात। सटाणा शहरात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठी कारवाई करत ब्राह्मणगावच्या ग्राम महसूल अधिकारी तलाठी मनीषा नारायण बाविस्कर यांना 10,000 रुपयाची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले। या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम 1988 अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून आरोपी तलाठीला ताब्यात घेण्यात आले। मिळालेल्या माहितीनुसार तक्रारदार यांच्या ब्राह्मणगाव येथील गट क्रमांक 824 मधील शेतजमिनीवर असलेला सुमारे 4 लाख रुपयांचा कर्जबोजा कर्जमाफी योजनेअंतर्गत माफ झाला, मात्र संबंधित बोजा 7/12 उतार्यावरून कमी करण्यात आला नव्हता। तसेच वारस नोंदीमध्ये नाव चुकीचे नमूद झाल्याने ते दुरुस्त करून कागदोपत्री नावाप्रमाणे नोंद करण्यासाठी तक्रारदारांनी मार्च व एप्रिल 2026 मध्ये अर्ज सादर केले। या दोन्ही कामासाठी तलाठी मनीषा बाविस्कर यांनी स्वतःसाठी आणि मंडळ अधिकाऱ्यांकडून मिळून 10,000 रुपयाची लाच मागितल्याची तक्रार तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती। तक्रारीची पडताळणी करण्यासाठी एसीबीने 27 एप्रिल रोजी सटाण्यातील जिजामाता मराठा हायस्कूल येथे जनगणना प्रशिक्षणादरम्यान तसेच तहसील कार्यालयात सापळा रचला। यावेळी तलाठी बाविस्कर यांनी काम करून देण्यासाठी 10,000 रुपयाची मागणी केल्याचे निष्पन्न झाले। त्यानंतर 28 एप्रिल रोजी मंडळ अधिकाऱ्यांनी ही पडताळणी करण्यात आली, मात्र मंडळ अधिकाऱ्यांनी कोणतीही लाचेची मागणी केल्याचे आढळून आले नाही। यानंतर मंगळवार 9 जून रोजी सटाणा तहसील कार्यालयात सापळा कारवाईचे आयोजन करण्यात आले। तक्रारदारांनी आरोपी तलाठी मनीषा बाविस्कर यांची भेट घेतली असता त्यांनी पंचासमक्ष 10,000 रुपयाची लाच स्वीकारली। त्याचवेळी एसीबीच्या पथकाने कारवाई करत त्यांना रंगेहात पकडले। या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक स्वाती पवार यांनी केले। पोलीस निरीक्षक रुपाली खांडवे यांच्या मार्गदर्शनाखाली शरद हंबाडे, युवराज खांडवे आणि विनोद पवार यांनी कारवाईत सहभाग घेतला। महाराष्ट्र क्रांती न्यूजसाठी प्रतिनिधी सागर मोड। अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या YouTube चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा।